आणि फोडली बाबा एकदाची माझ्या दिराच्या लग्नाची हळद. तर आता आपल्याला काय 2-3 दिवस घरी चैन देत नाही बर का. लगीन होईपर्यंत आपला ठाव ठिकाणा लगीन घरीच आहे. इकडं घेतलं होतं सारणाचं पीठ मळायला, कारण आज होती शेवंती. तोपर्यंत बाहेर मांडव पण लागलेला होता. मग पहिली मांडवाची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात केली. आता इकडं आमच्या बायांनी डायरेक्ट चुलीवर पोळ्याचा स्वयंपाक केलेला होता. कसं आहे ना, नातखुळा कार्यक्रम आहे बाबा. तोपर्यंत इकडं सुवासिनींची झाली होती एंट्री. जाऊबाईंना म्हटलं आज काय पूजा करायची तेवढी करून घ्या, कारण आज त्यांचा मान आहे. आता आमच्या बाया व्हिडिओ काढायला थोड्याशा लाजत होत्या बर का. मग त्यांना म्हटलं इकडं लोक चंद्रावर जाऊन आली आणि तुम्ही व्हिडिओ काढायलाच लाजताय. इकडं आपल्या सुवासिनींची ओटी भरून त्यांना जेवू घातलं आणि लगेचच गणपती बाप्पाची पूजा करून शेवंतीला सुरुवात केली. इकडं आमच्या मोठ्या आत्याबाई तर गाणं म्हणू म्हणू बेहाल झाल्या होत्या. त्यांना म्हटलं जरा दमानी घ्या. गाणं म्हणत म्हणत तर इकडं आमच्या बायांनी टोपभर सारणाची शेवंती एका दमात संपवली. लई कामाच्या बाया आहेत बाबा ह्या. गावाकडच्या माणसांचा नाद नाही करायचा. एकदाची शेवंती झाल्यावर घेतली बाबा हळद फोडायला. आता ही आपली नुसती शायनिंग आहे बर का. आपल्याकडे काय लक्ष देऊ नका, कारण 2 हळकुंड फोडलेत फक्त आपण. राहिलेली हळद तर बाकीच्या बायांनीच दळली होती. आता उशीर पण भरपूर झालेला होता. मग लगेचच अक्षदा बनवून घेतल्या. तर आजच्यासाठी एवढंच होतं बर का. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.